तुला देते थांब, हे घे. हा माधवी, आता तुझा आवाज बंद कर बाळा. हा जरा तुम्ही आवाज सुरू करा तुमचा, आणि स्क्रीन दिसते का जरा सांगा मला प्लीज. हा सर, दिसतीये. ओके ओके. किती माणूस मोबाईल घेतो. बरं, लक्ष देऊया आपण. प्राचीन भारताच्या इतिहास लेखनासाठी महत्वाच्या साधनांचा अभ्यास करतोय. मागच्या तासाला आपण प्रामुख्याने ग्रीक इतिहासकार जे आहेत त्या ग्रीक इतिहासकारांच्या प्रवास वर्णनाविषयी आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण ग्रीकांशिवाय भारताला भेटी देणाऱ्या अन्य काही परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने चिनी प्रवासी हे महत्वाचे आहेत, आणि या चिनी प्रवाशांच्या विषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे. आता चिनी प्रवासी वृत्तांत आहेत, त्याच्याविषयी आपल्याला माहिती समजून घ्यायची आहे. प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात येईल, सम्राट कनिष्क याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, आणि त्याच्यानंतर त्याने चीन आणि इतर पूर्वेकडील देशामध्ये अनेक बौद्ध भिक्षू पाठवले धर्म प्रसारासाठी. आणि त्याच्यामुळे चीन आणि इतर जे पूर्वेकडील देश आहेत, मग जपान सारखे देश आहेत, त्या देशामध्ये अनेक लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. आणि त्यामुळे चीन आणि इतर पूर्वेकडील जे देश आहेत त्यांना बौद्ध धर्माची भूमी असलेला जो भारत देश आहे, किंवा बौद्ध धर्माची जन्मभूमी किंवा गौतम बुद्धाचं जे मूळ ठिकाण आहे, जन्म ठिकाण आहे, भारत आहे. भारत हा देश आहे. तर भारत हा देश आहे, त्या भारत भूमीविषयी त्या लोकांना आकर्षण होतं. त्याचबरोबर हा भारत कसा आहे, भारतामध्ये बौद्ध धर्म कसा आहे, याची माहिती घेण्याकरता विशेषतः चीन मधून अनेक प्रवासी भारतामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने चिनी प्रवाशांनी प्राचीन आणि मध्ययुगीन काळात भारताला भेटी दिल्या, आणि त्यांच्या लेखनामधून तत्कालीन भारताची सामाजिक, आर्थिक, धार्मिक माहिती मिळायला मदत होते असं आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः आपल्याला सांगता येईल की फाहियान, ह्युएनसंग आणि इत्सिंग यासारखे काही महत्वाचे चिनी प्रवासी भारतामध्ये वेगवेगळ्या काळात येऊन गेले, आणि त्यांच्या वृत्तांताच्या आधारे आपल्याला तत्कालीन भारताविषयी माहिती मिळायला मदत होते. थोडक्यात आपल्याला सांगता येईल की चिनी प्रवाशांचं भारतात येण्याचं मुख्य कारण काय आहे, तर बौद्ध धर्माचा अभ्यास करणे हे त्यांचं एक मुख्य कारण आहे. शिवाय भारतात बुद्धाचा जन्म झाल्याने
बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी चीन, जपान, कोरिया या देशामधून अभ्यासक भारतामध्ये त्या काळामध्ये येत असत. ते अगदी इसवी सन पूर्व काळामध्ये आणि इसवी सनानंतर सुद्धा. त्याचबरोबर फाईयान, ह्युएनसंग, इत्सिंग हे 3 प्रवासी फार महत्वाचे आहेत. त्यांच्या वृत्तांताच्या आधारे आपल्याला प्राचीन काळातील भारताचा धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक राजकीय इतिहास समजून घ्यायला मदत होते. थोडक्यात आपल्याला सांगता येईल की चिनी प्रवाशांचं भारतात येण्याचं मुख्य कारण होतं बौद्ध धर्माविषयी आकर्षण, बौद्ध धर्माचा अभ्यास, गौतम बुद्धाची जन्मभूमी पाहणं आणि भारतातून जे बौद्ध धर्माशी संबंधित जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ चीनला घेऊन जाणं, त्यांचा अभ्यास करणं हा त्यांचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता पुढच्या एक प्रवाशाच्या विषयी आपण माहिती समजून घेऊया. फाईयान. फाईयान हा चिनी प्रवासी आहे आणि इसवी सन 399 ते 411 अशी 12 वर्षे त्याने भारतामध्ये वास्तव्य केलं होतं. आणि त्याने अनेक बौद्ध स्थळांना भेटी दिल्या, अनेक बौद्ध ग्रंथांचा त्याने अभ्यास केला. शिवाय चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य याच्या काळातील त्याच्या साम्राज्याविषयी त्याच्या वृत्तांताच्या आधारे माहिती मिळताना आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात गुप्त काळातील भारतातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीची माहिती मिळण्याकरता फाईयान याचा वृत्तांत अतिशय महत्वाचा आहे. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, फाईयान हा जो प्रवासी भारतामध्ये येऊन गेला त्याच्या वृत्तांताच्या आधारे आपल्याला गुप्त काळाची माहिती मिळायला मदत होते. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रवासी सांगता येईल फाईयान नंतरचा. फाईयान नंतर आणखी एक महत्वाचा प्रवासी आहे तो म्हणजे ह्युएनसंग. त्याला युआन शॉंग पण म्हणतात. अशी वेगवेगळी त्याला नावं पण आहेत. हा, तर असे वेगवेगळे इतिहासकार आपल्याला पाहायला मिळतात की जे भारतामध्ये येण्यासाठी प्रयत्नशील होते. भारत या भूमीमध्ये येऊन बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यास ते इच्छुक होते आणि ते भारतामध्ये आले आणि त्यांनी त्यांचं जे ध्येय होतं ते ध्येय पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्युएनसंग विषयी आपल्याला सांगता येईल. इसवी सन 629 ते इसवी सन 645 अशी 16 वर्षे त्याने भारतामध्ये वास्तव्य केलं. त्याचबरोबर त्याने भारतातील त्या काळातलं प्रसिद्ध बौद्ध विद्यापीठ नालंदा या नालंदा विद्यापीठामध्ये त्याने शिक्षण घेतलं. म्हणजे विचार करा, प्राचीन काळामध्ये भारत ही शिक्षणाची काय म्हणूया आपण त्याला, शिक्षणाचं नंदनवन होतं किंवा शिक्षणासाठी अग्रेसर होता भारत. भारतामध्ये विद्यापीठी शिक्षण होती आणि जगातून वेगवेगळ्या देशातून विद्यापीठी शिक्षण घेण्याकरता आपल्या भारतामध्ये लोक येताना पाहायला मिळतात. तर चीन सारख्या देशातून ह्युएनसंग हा भारतामध्ये आला. त्याने नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं. त्याचबरोबर हा ह्युएनसंग सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारात अनेक वर्षे होता. त्याने त्याच्या वास्तव्य काळामध्ये अनेक बौद्ध स्थळांना भेटी दिल्या, अनेक बौद्ध ग्रंथांचा अभ्यास केला. एवढंच नव्हे तर त्याने दुर्मिळ असे बौद्ध ग्रंथ संकलित केले, जमा केले आणि इसवी सन 645 साली चीनमध्ये मायदेशी जाताना त्याने 657 ग्रंथ सोबत नेले. थोडक्यात याच्यावरून कळेल ह्युएनसंग याच्या मनामध्ये ज्ञानलालसा किती होती, बौद्ध धर्माविषयी जाणून घेण्याची त्याची इच्छाशक्ती किती होती हे आपल्याला पाहायला मिळतं. केवळ बौद्ध धर्म, गौतम बुद्ध यांची माहिती मिळवण्याकरता आणि शिक्षण घेण्याकरता तो 16 वर्षे भारतामध्ये त्याने 16 वर्षे भारतामध्ये वास्तव्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि जवळजवळ 657 ग्रंथ तो आपल्या सोबत मायदेशी घेऊन गेला आणि त्याच्यामुळेच आपल्याला सांगता येईल की चीन, जपान, कोरिया हे जे देश आहेत त्या देशांना बौद्ध धर्माची माहिती मिळायला मदत झाली. म्हणजे मधल्या काळामध्ये भारतातून बौद्ध धर्म अस्तंगत झाला, परंतु तो चीन, कोरिया, जपान अशा देशामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. ब्रह्मदेशात पाहायला मिळतो, श्रीलंकेत पाहायला मिळतो. तर प्रामुख्याने कनिष्क असेल, सम्राट अशोक असेल, अशा अनेक राज्यकर्त्यामुळे आणि ह्युएनसंग, फाईयान यांच्यासारख्या चिनी प्रवाशामुळे बौद्ध धर्म भारताबाहेर पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो आज जगातील 3ऱ्या क्रमांकाचा धर्म असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सांगता येईल आपल्याला इथे की या ह्युएनसंग याच्या वृत्तांताच्या आधारे आपल्याला बौद्ध धर्म, बौद्ध सम्राट, सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन, सम्राट कनिष्क
यांची माहिती मिळताना दिसून येते. थोडक्यात ह्युएन वृत्तांताच्या आधारे भारतातील विद्यापीठीय शिक्षण पद्धती, भारतातील बौद्ध धर्माची स्थिती, भारतातील बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार, त्याचबरोबर भारतातील बौद्ध धर्मीय राज्यकर्ते किंवा सम्राट यांची माहिती आपल्याला ह्युएन याच्या वृत्तांताच्या आधारे मिळते. एवढंच नव्हे तर या ह्युएन वृत्तांताच्या आधारे भारतामध्ये वैदिक परंपरा, बौद्ध परंपरा आणि जैन परंपरा गुण्या गोविंदाने नांदत होत्या. त्यांच्यामध्ये आपापसामध्ये सहिष्णुता होती, याची माहिती मिळायला मदत होते. थोडक्यात ह्युएन याचा वृत्तांत अतिशय महत्वाचा आहे. थोडक्यात आणखी सांगता येईल आपल्याला ह्युएन याच्या वृत्तांताच्या आधारे आपल्याला भारताच्या भौगोलिक परिस्थितीची, भारताच्या साहित्य संपदेची आणि भारताच्या धार्मिकतेची माहिती मिळायला मदत होते. याचबरोबर सम्राट हर्षवर्धन याच्या एकूणच राज्यकारभाराविषयी आपल्याला अधिक माहिती मिळण्याकरता ह्युएन याचा वृत्तांत महत्वाचा ठरतो. ह्युएन याच्या वृत्तांतामध्ये हर्षवर्धन हा भारतातील शेवटचा सम्राट होता असं आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्याच्यानंतर भारतामध्ये इतका मोठा सम्राट झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. चंद्रगुप्त मौर्य हा प्राचीन भारतातला पहिला सम्राट आणि हर्षवर्धन हा प्राचीन भारतातील हा शेवटचा सम्राट असं म्हणता येईल. ह्युएन वर्णना आधारे याला पुष्टी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात आपल्याला सांगता येईल की चिनी प्रवाशामुळे आपल्याला तत्कालीन भारताविषयी माहिती मिळायला मदत होते. याचबरोबर आणखी काही प्रवासी जे आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की इत्सिंग नावाचा प्रवासी सुद्धा इत्सिंग नावाचा चिनी प्रवासी सुद्धा भारतामध्ये येऊन गेला होता. ह्युएन याच्यानंतर थोड्याच काळात हा इत्सिंग भारतामध्ये येऊन गेला. इसवी सनाच्या 7व्या शतकात इसवी सन 673 ते 695 या काळात तो भारतात येऊन गेला. त्याने भारतातील नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठात जास्त काळ मुक्काम केला होता आणि त्याच्या वृत्तांताच्या आधारे आपल्याला भारतातील विद्यापीठीय शिक्षण पद्धतीची माहिती मिळायला मदत होते. प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं की वैदिक परंपरेमध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती, तर बौद्ध परंपरेमध्ये विद्यापीठीय शिक्षण पद्धती होती असं आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात इत्सिंगच्या वृत्तांताच्या आधारे इत्सिंगने तातांग सियुकी नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्या तातांग सियुकी नावाच्या पुस्तकामध्ये आपल्याला भारताविषयी उल्लेख सापडतात. भारतातील बौद्ध धर्माची माहिती मिळवण्याकरता, त्याचबरोबर भारतातील विद्यापीठीय शिक्षण पद्धती समजून घेण्याकरता आणि त्याचबरोबर इसवी सनाच्या 7व्या शतकातील भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती समजून घेण्याकरता आपल्याला इत्सिंगचा वृत्तांत उपयुक्त ठरताना पाहायला मिळतो. तर अशा रीतीने काही महत्वाचे चिनी प्रवासी आहेत. ते चिनी प्रवासी आपल्याला भारताविषयी माहिती मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात. आता इथं आपल्याला इथे एक चीन मधील बुद्ध मूर्ती आहे भगवान गौतम बुद्धाची, की ज्या भगवान गौतम बुद्धाच्या जन्मभूमी विषयी, ज्या भगवान गौतम बुद्धाच्या धर्माविषयी, गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाविषयी आणि भारतातील विद्यापीठीय शिक्षण पद्धतीविषयी माहिती मिळवण्याकरता जे चिनी प्रवासी भारतामध्ये आले, तर त्या चिनी प्रवाशांनी त्यांच्या देशामध्ये गेल्यावर भारतातील बौद्ध धर्म, बौद्ध विचार आणि विद्यापीठीय शिक्षण पद्धती यांचा प्रसार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ही आपल्या भारतातील गौतम बुद्धाची मूर्ती आणि चीन मधील गौतम बुद्धाची मूर्ती याच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला असलेला पाहायला मिळतो. ही जी गौतम बुद्धाची मूर्ती आहे, त्या मूर्तीचा जर आपण चेहरा पाहिला तर त्याच्यात थोडासा चिनी प्रभाव पाहायला मिळतो. आणि भारतातील गौतम बुद्धाच्या मूर्तीमध्ये गौतम बुद्धाचा चेहरा उभट असा अंडाकृती असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर इथे चिनी बुद्ध मूर्तीमध्ये तो थोडासा चौरस आकाराचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर येथील गौतम बुद्धाच्या बुद्ध मूर्तीमध्ये गौतम बुद्धाचे हात एकत्र मिळालेले पाहायला मिळतात आणि भारतामधील आपल्याकडील एक बौद्ध मूर्तीमध्ये गौतम बुद्धाचा एक हात हा आशीर्वाद मुद्रेमध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. तर अशा रीतीने आपल्याला सांगता येईल की जेव्हा एखाद्या देशातील धर्म दुसऱ्या देशामध्ये जातो, तेव्हा तो धर्म त्या देशातील परंपरा, त्या देशातील लोक आणि त्या देशातील संस्कृतीशी त्याची सरमिसळ होते आणि तो त्यांचा होऊन जातो. तर हे इथं आपल्याला त्यानिमित्ताने पाहता येईल. त्यानंतर आणखी महत्वाचे परकीय प्रवासी आहेत की ज्यांनी भारताला भेट दिलेली आहे.
त्यामध्ये अरब प्रवासी महत्वाचे आहेत. तर प्रामुख्याने अरबांनी भारतावर आक्रमण केलेली होती आणि त्या अरबांच्या आक्रमणामुळे अरबांसोबत जे अनेक विद्वान लोक आले, त्या अनेक विद्वान लोकांनी भारताविषयी वर्णनं केलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतात वायव्य सरहद्दीच्या दिशेने अरब, इराणी, तुर्की मुस्लिमांनी अनेकदा आक्रमण केलेली आहेत. या आक्रमकांबरोबर अनेक प्रवासी आणि विद्वान लोक भारतामध्ये आलेले होते. त्या विद्वान लोकांनी किंवा प्रवाशांनी, पर्यटकांनी ग्रंथसंपदा लिहिलेली आहे आणि त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये आपल्याला भारताविषयीचे उल्लेख मिळतात आणि त्यामुळे त्या काळातला प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांचे वृत्तांत आपल्याला उपयुक्त ठरतात. विशेष म्हणजे मोहम्मद गझनीने भारतावर अनेक वेळा आक्रमण केली होती. त्याने भारतावर 16 ते 17 वेळा आक्रमण केली होती आणि या आक्रमणाच्या काळात अल्बेरुनी हा एक इतिहासकार किंवा विद्वान हा मोहम्मद गझनी सोबत भारतामध्ये आला होता आणि या अल्बेरुनी याने तारीख ए हिंद हा ग्रंथ लिहिला होता आणि त्याने लिहिलेला तारीख ए हिंद हा ग्रंथ अतिशय महत्वाचा मानला जातो. त्याच्या तारीख ए हिंद या ग्रंथामध्ये भारतीय लोक, त्यांच्या प्रथा यांच्याविषयी आपल्याला उल्लेख पाहायला मिळतात. अर्थात अल्बेरुनी याचा जो वृत्तांत आहे तो थोडासा एकांगी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण अल्बेरुनीच्या वृत्तांतामध्ये आपल्याला जे उल्लेख सापडतात त्यामध्ये थोडस त्याला असं म्हणूया भारताविषयी अपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते. मुळात अल्बेरुनी हा भारतामध्ये आला, तो वायव्य सरहद्द प्रांतामध्ये आला. त्याने काही संपूर्ण भारत पाहिला नव्हता. त्यामुळे त्याने लिहिलेला जो ग्रंथ आहे तारीख ए हिंद यामधील जे उल्लेख आहे ते संपूर्ण भारतासाठी लागू पडणार नाहीत. कारण भारत हा एक फार मोठा देश होता. भारतामध्ये वैदिक, जैन, बौद्ध अशा परंपरा होत्या आणि अशा सगळ्या परंपरांचा अभ्यास अल्बेरुनीने केला नव्हता आणि त्याच्यामुळे त्याच्या लिखाणामध्ये काही गैरसमज आपल्याला असलेले पाहायला मिळतात. तरी सुद्धा भारतीयांची गणितामधील प्रगती, विज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोल, तत्वज्ञान यामधील प्रगती याची माहिती मिळवण्याकरता आपल्याला अल्बेरुनीचा ग्रंथ आणि काही अन्य अरबी प्रवाशांचे ग्रंथ महत्वाचे ठरतात. विशेष करून या अल्बेरुनीच्या ग्रंथाच्या आधारे आपल्याला भारतीय चालीरीती, भारतीय भाषा, भारतीय प्रथा, भारतीय परंपरा यांच्याविषयी अल्प प्रमाणात का होईना माहिती मिळायला मदत होते. त्याचबरोबर त्याच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहेत की भारतीय लोक परकीय आक्रमकांना तुच्छ समजतात. परकीयांपासून ते काही शिकण्यास तयार नसतात. अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. परंतु असे काही उल्लेख जरी असले तरी ते उल्लेख थोडेफार आपल्याला सांगता येतील. त्यात थोडंफार तथ्य होतं नाहीसं नाही, परंतु ते संपूर्ण भारताला लागू पडणार नाही. कारण संपूर्ण भारतात काय वैदिक परंपरा नव्हत्या. कारण संपूर्ण भारतामध्ये वैदिक, बौद्ध आणि जैन अशा वेगवेगळ्या परंपरा होत्या आणि त्यामुळे त्या वेगवेगळ्या परंपरांचा त्याने पुरेसा अभ्यास केला नसल्यामुळे त्याच्या लिखाणामध्ये काहीसे गैरसमज किंवा कल्पित कथा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तरी सुद्धा इतक्या कमी काळामध्ये अल्बेरुनीने भारतामध्ये जे निरीक्षण केलं, त्याने जो भारत पाहिला याचं सूक्ष्म वर्णन त्याने त्याच्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मुळातच हा अरबी प्रवासी होता. तो आक्रमकासोबत आला होता. त्यामुळे साहजिकच आहे भारतीयांच्या विषयी त्याच्या मनात तितकीशी मित्रत्वाची भावना नव्हती आणि त्यामुळे थोड्याशा आकसाने किंवा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून त्याने भारताविषयी लिखाण केलेलं दिसतं. पण तरी सुद्धा त्याच्या ग्रंथामधून काही महत्वाचे संदर्भ आपल्याला मिळतात. हे निश्चित महत्वाचं आहे किंवा उपयुक्त आहे हे आपल्याला सांगता येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे की भारतातील गणित, विज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोल, तत्वज्ञान, भारतातील नद्या, भारतातील प्रथा परंपरा, भारतातील लोक, भारतातील भाषा, भारतातील चालीरीती यांच्याविषयी माहिती मिळायला या अल्बेरुनीचा तारीख हे हिंद हा वृत्तांत महत्वाचा आहे. त्यामुळे यावरून तुमच्या लक्षात येईल की ग्रीक प्रवासी, चिनी प्रवासी, अरबी प्रवासी भारतामध्ये वेगवेगळ्या उद्देशाने आलेले पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या काळात ते भारतामध्ये आलेले दिसतात आणि ते ज्या काळामध्ये आले त्या काळाविषयीची माहिती मिळण्याकरता, क्रमबद्ध इतिहास लिहिण्याकरता, त्याचबरोबर सुसंगत आणि वस्तुनिष्ठ इतिहास लिहिण्याकरता आपल्याला या परकीयांची प्रवास वर्णने उपयुक्त ठरतात.
आता या अरबी प्रवाशानंतर आणखी काही प्रवासी आहेत, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल तिबेटी प्रवासी. तिबेट हा आपल्या भारताच्या अगदी सरहद्दीला लागून असलेला एक प्रांत आहे, देश आहे. तर तिबेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. या तिबेटमधून तारानाथ नावाचा एक लामा भारतामध्ये आला होता. 12व्या शतकामध्ये तिबेटमधील तारानाथ या बौद्ध लामाचे कग्यूर आणि तग्यूर हे 2 ग्रंथ अतिशय महत्वाचे आहेत. या तारानाथच्या कग्यूर आणि तग्यूर या 2 ग्रंथाच्या आधारे आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यायला मदत होते. त्याचबरोबर अनेक तिबेटी लामांनी भारताला भेटी दिल्या आणि धर्मविषयक चर्चा केल्या. त्यांचा सारांश प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी होतो, असं आपल्याला सांगता येईल. थोडक्यात तिबेटी लामा प्रामुख्याने भारतामध्ये येऊन गेले. त्यांच्या ग्रंथा आधारे आपल्याला तत्कालीन बौद्ध धर्माविषयी माहिती मिळते. तत्कालीन भारतीय प्रथा परंपरांची माहिती मिळते. बौद्ध धर्माविषयी चर्चा त्यांच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळते आणि त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला भारतातील राज्यकर्ते, भारतातील प्रथा परंपरा, भारतातील प्रदेश, भारतातील भाषा यांची माहिती मिळायला मदत होते. थोडक्यात अशा रीतीने आपल्याला सांगता येईल की वेगवेगळ्या उद्देशासाठी भारतामध्ये अनेक इतिहासकार, अनेक परकीय प्रवासी भारतामध्ये येऊन गेले. त्यामध्ये जे ग्रीक प्रवासी आहेत ते आक्रमकांबरोबर आले. अरबी प्रवासी आक्रमकांबरोबर आले आणि त्यांनी येथील त्यांच्या वास्तविक काळामध्ये जे निरीक्षण केलं त्याची माहिती मिळते. त्याचबरोबर चीनी प्रवासी आणि तिबेटी प्रवासी हे आक्रमक म्हणून भारतामध्ये आले नाहीत, तर बौद्ध धर्माविषयी माहिती जाणून घेण्याकरता, बौद्ध धर्म प्राप्त करण्याकरता, गौतम बुद्धाची जन्मभूमी पाहण्याकरता, भारतातील विद्यापीठीय शिक्षण घेण्याकरता ते भारतामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा रीतीने आपल्याला सांगता येईल की प्राचीन भारतामध्ये प्रामुख्याने ग्रीक, चिनी, अरबी, तिबेटी प्रवासी भारतामध्ये येऊन गेले. त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये जो भारत पाहिला, त्या भारताविषयी, भारतातील धर्माविषयी, भारतातील भाषेविषयी, भारतातील निसर्गाविषयी, भारतातील प्रथा परंपराविषयी, भारतातील राज्यकर्त्यांविषयी त्यांनी माहिती लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा रीतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्याकरता जशी भारतीय पुरातत्वीय साधनं आहेत, जशी भारतीय लिखित साधनं आहेत, त्यामध्ये वैदिक साधनं आहेत, बौद्ध साधनं आहेत, जैन साधनं आहेत, त्याचबरोबर या साधनांच्या जोडीला अशा प्रकारची परकीयांची प्रवास वर्णनं पण महत्वाची आहेत. तर अशा या सर्व ग्रंथांच्या आधारे, सर्व प्रवास वर्णनांच्या आधारे, सर्व माहितीच्या आधारे आपल्याला आतापर्यंतचा जो आपण प्राचीन भारताचा इतिहास समजून घेतो आहोत, तो इतिहास लिहिणं शक्य झालेलं आहे. त्या इतिहासाचा कालक्रम ठरवणं शक्य झालेलं आहे. त्या इतिहासाची व्याप्ती ठरवणं शक्य झालेलं आहे. त्या इतिहास काळातील घटनांची योग्य नोंद करता आलेली आहे. त्या घटनांचा संदर्भ तपासता आलेला आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला आज भारताचा इतिहास समजून घेता येतो. थोडक्यात भारतासारखा एक प्रचंड मोठा देश, या प्रचंड मोठ्या देशात अनेक परंपरा होत्या, अनेक भाषा होत्या आणि त्या अजूनही आहेत. अनेक भौगोलिक वैशिष्ट्य आहेत, अनेक प्रकारच्या परंपरा आहेत आणि अशा विविध परंपरा आणि विविध भाषा, विविध निसर्ग आणि विविध धर्म अशा समृद्ध असलेल्या भारताविषयी माहिती मिळवण्याकरता आपल्याला अनेक परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनांच्या आधारे माहिती घेता येते. मला वाटतं अशा रीतीने आपल्याला सांगता येईल की या अनेक परकीयांच्या प्रवास वर्णना आधारे आपल्याला प्राचीन भारताविषयी माहिती मिळवण्यासाठी मदत होत आहे किंवा मदत होताना दिसून येते. म्हणूनच पुन्हा एकदा सांगेन की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. जे पुरावे मिळतात, जी साधनं मिळतात, त्या साधनांच्या आधारे ती साधनं तपासून वेगवेगळ्या साधनांचा अभ्यास करून आपल्याला इतिहास लेखन करता येतं. माझ्या मनाला वाटलं म्हणून मी इतिहास लिहू शकत नाही, तर मला अशी अनेक साधनं पाहावी लागतात, अभ्यासावी लागतात आणि त्या अनेक साधनांच्या माध्यमातून आपल्याला सत्य समजून घ्यावं लागतं. तरी सुद्धा इतिहासाच्या माध्यमातून जे आपण समजून घेतो आहोत ते सुद्धा 100% सत्य आहे असं म्हणता येणार नाही. कारण अजूनही अनेक साधनं आपल्याला उपलब्ध झालेली नाहीत. अनेक साधनांचं भाषांतर झालेलं नाही. अजूनही अनेक पुरावे आपल्याला मिळणं बाकी आहेत. पण तरी सुद्धा आजपर्यंत जे उपलब्ध आहे, जे उपलब्ध आहे
त्याच्या अभ्यासातून जे जे आपल्याला किंवा इतिहासकारांना जे कळलेलं आहे त्याच्या आधारे त्यांनी भारतीय इतिहासाची मांडणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासता येतो, लिहिता येतो आणि सांगता येतो. तर असा हा वैभवशाली भारतीय इतिहास समजून घेण्याकरता आपल्याला भारतीय साधनांबरोबरच परकीयांची प्रवास वर्णने, परकीयांचे ग्रंथ सुद्धा महत्वाचे आहेत. अर्थात ते पर्शियन भाषेमध्ये आहेत, चिनी भाषेमध्ये आहेत, इंग्रजी भाषेमध्ये आहेत, फ्रेंच भाषेमध्ये आहेत, स्पॅनिश भाषेमध्ये आहेत, त्याचबरोबर पाली भाषेमध्ये आहेत, संस्कृत भाषेमध्ये आहेत, अर्धमागधी भाषेमध्ये आहेत, प्राकृत भाषेमध्ये आहेत, मराठी भाषेमध्ये आहेत, तमिळ भाषेमध्ये आहेत, त्याचबरोबर श्रीलंकेतल्या सिंहली भाषेमध्ये आहेत. अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये जे जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याच्या आधारे आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाची जुळणी करता येते. तर अशा रीतीने आज हा पाठ्यघटक आपण समजून घेतलेला आहे. हा, आता तुम्ही काय तुमच्या शंका असतील तर मला विचारू शकता. हा, आता तुम्ही बोललात तरी चालेल. काय शंका आहेत का बाळा तुमच्या? शिकवलेलं कळलं त्याविषयी काय शंका तुमच्या मनामध्ये? हा, आता तुम्ही बोललात तरी चालेल. शिकवण बोला. आपल्याला या अनेक प्रवाशांच्या प्रवास वर्णना आधारे कळलं ना की भारत किती वैभवशाली होता. भारतामध्ये किती वैभवशाली परंपरा होत्या. हो सर. भारतामध्ये वैदिक, बौद्ध, जैन अशा 3 परंपरा होत्या, परंतु त्या तिन्ही परंपरामध्ये सुसंवाद होता. आजच्या काळामध्ये लोक थोडा भेदभाव करतात की हा हिंदू आहे, तो बौद्ध आहे, तो जैन आहे. परंतु प्राचीन काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते एकाच घरामध्ये एखादा हिंदू किंवा वैदिक होता, त्याचा भाऊ बौद्ध होता, त्याचा भाऊ जैन होता, कुणाचे वडील हिंदू होते तर त्याचा मुलगा बौद्ध होता किंवा जैन होता, असं आपल्याला पाहायला मिळतं. तर या वैचारिक परंपरा आहेत त्या एकाच घरामध्ये अनेक लोकांनी स्वीकारलेल्या पाहायला मिळतात. एकाच राज्यकर्त्याच्या घरामध्ये कुटुंबामध्ये वेगवेगळ्या मानणारे लोक होते. म्हणजेच सहिष्णुता आणि व्यापकता किंवा विशाल दृष्टिकोन त्या काळामध्ये होता असं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे अशा अनेक प्रवाशांच्या प्रवास वर्णनाच्या आधारे आपल्याला कळायला मदत होते. हा, विचार अजून काय शंका आहे तुमची? समजून चला, तुम्हाला तुमच्या गावाचा इतिहास लिहायचा आहे. आता आपण इतिहास लेखनाच्या साधनांचा अभ्यास केलाय. समजा तुम्हाला तुमच्या गावाचा इतिहास लिहायचा असेल तर तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर कराल? बोला बघूया. तुमच्या गावाचा इतिहास आपल्याला लिहायचा आहे किंवा तुम्ही स्वतः लिहिणार असाल तर कोणकोणती साधनं तुम्ही निवडाल? तिथली हॅलो. हा, बोला 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 बाळा. हा सर, ते गावाचं म्हणालात ना तुम्ही, म्हणजे इतिहास कसा हे करत, तर पहिला Yes. म्हणजे तिथली काय म्हणजे आधी तिथली काय पर्यटन स्थळ असतील किंवा पहिला भाषा असेल म्हणजे Yes. हा, तर ती आधी जी पर्यटन स्थळ आहेत ती आधी निवडली जातील. म्हणजे जसं तुम्ही त्या दिवशी सांगितलं ना की हे पाठवा, PDF करून पाठवा येस करून. येस, बरोबर आहे. हा, तशीच माहिती म्हणजे तिथे म्हणजे पहिला म्हणजे आमच्या पिढीच्या अगोदरची पिढी हा, त्या काळापासून म्हणजे तो इतिहास पूर्ण परत तसाच लिहावा लागेल. म्हणजे आता हे बघा, तुमच्या काळाच्या अगोदरची पिढी आहे बरोबर ना, त्यातले काही हयात आहेत काही हयात नाहीत. मग त्यांची माहिती तुम्ही कशी मिळवाल? सर, अगोदरचे म्हणजे जे आहेत ना, म्हणजे ती पिढी म्हणजे तीच पिढी त्यांनी जोपासले ना. म्हणजे ती माहिती देणारे जे माणसं आहेत गावातले, म्हणजे ती जुनी माणसं आहेत अगोदरची की ती पिढी त्यांनी जपले. म्हणजेच तुम्ही काय करणार? त्यांची मुलाखत घेणार, बरोबर की नाही? हो हो, येस. मुद्दा मला क्लिअर कट हे उत्तर पाहिजे होतं काय की तुम्ही गावातल्या जे गावातले ज्येष्ठ अभ्यासू आहेत किंवा अनुभवी लोक आहेत त्यांची तुम्ही मुलाखत घ्याल, राईट?
हो. मुलाखतीचा नमुना बनवाल, मुलाखतीचे प्रश्न हो, हो. बनवाल आणि त्या प्रश्नाप्रमाणे तुम्ही प्रत्यक्ष मुलाखत घ्याल किंवा तुम्ही प्रश्नावली भरून घ्याल. प्रश्नावली हो. म्हणजे याला आपण इतिहास हा. लेखन पद्धती म्हणतो, सायंटिफिक पद्धती म्हणतो आपण. हो, हो. बरोबर. अजून कशी माहिती गोळा कराल तुम्ही? एक गोष्ट कळलं की तुम्हाला तुमच्या गावाचा इतिहास अभ्यासायचा आहे. तुम्ही गावात आता जे हयात लोक आहेत तर त्यांची मुलाखत घ्याल. आता हो, हो. मुलाखत घेतली पण मुलाखतीमधून तुमचा त्या गावचा इतिहास पूर्ण लिहिता येईल का तुम्हाला? नाही तसं नाही, म्हणजे ते प्रत्यक्ष नाही, जाऊन म्हणजे पर्यटन स्थळ आधीच्या- आहेत, जुनी मंदिरे आहेत किंवा गावातले जे ग्रामस्थ म्हणजे जे आहेत ते माहिती जे मेन म्हणजे जे माहिती सांगतात. समजा आता हा ग्रामस्थ तेच म्हणाला की तर तुम्ही त्यांची मुलाखत घेतली की विषय संपला. मग अजून कुठल्या हा, हा. माध्यमाद्वारे माहिती मिळवाल? एक पार्ट झाला मुलाखत. ओके, प्रश्नावली मुलाखत हा एक पार्ट आधीची झाला. सगळी भौगोलिक परिस्थिती जाणून घेऊन आताची. तुम्ही एखादं निरीक्षण म्हणाल कराल. तर शेती, हॅलो, तुम्ही स्वतः एखाद्या निरीक्षण म्हटलं- कराल. बरोबर की नाही? हो, हो. शेतीबद्दल म्हणालात तर शेतीबद्दल पण करू शकतो. म्हणजे ते आपल्या इथे काय पिकवलं जातंय वगैरे त्या जमिनीनुसार म्हणजे जमिनीचं हे करून. हा, ठीक आहे. अजून तुम्ही मूळ मुद्द्याकडे या. बघा, जे लोक हयात नाहीये त्यांच्याशी कशी माहिती मिळवाल? बघा, इतिहास लेखनामध्ये आपण अभ्यासलं ना की पुरातत्वीय साधनं वापरली जातात. पुरातत्वीय साधनामध्ये हो. काय की खेळणी, अवजारे, हत्यारे, दागिने, त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधने, बरोबर, मूर्त्या, मंदिरे, इमारती यांचा अभ्यास करायला लागतो. राईट? हो, हो. ओके. ही पुरातत्वीय साधनं झाली. दुसरी लिखित साधनं झाली. मग लिखित साधनामध्ये तुम्ही कुठल्या लिखित साधनांचा अभ्यास कराल? सर काही ठिकाणी म्हणजे जी माहिती दगडावरती वगैरे पण लिहिलेली असते ना, म्हणजे त्या शिलालेख. लिपीमध्ये. शिलालेख. ओके, त्याचा अभ्यास हो, कराल. हो. पण आज आताच्या काळामध्ये नवीन काळात शिलालेख फार नाही उपलब्ध होत. मग अशा वेळेस काय कराल नाही, तुम्ही? नाही, कमी ठिकाणीच आहेत सर. जास्त ठिकाणी अशी उपलब्ध नाही, म्हणजे जिथे आहेत तिथे आहेत असं कमी ठिकाणी. हा, आता मग किंवा तुम्हाला- एखादे पुस्तक हा. लिहिलेली पण माहिती भेटते हे- जी ग्रंथालयामध्ये मला हेच अपेक्षित आहे. जसं तुम्हाला तुमच्या गावचा अभ्यास करायचा आहे तर तुमच्या गावाचा अभ्यास करताना नुसतं मंदिरे, विहार, देवळे, मशीद यांचाच अभ्यास नाही करायचा आपल्याला. आपल्या नाही, नाही, गावाचा पूर्ण गावाच येणार ना सर. संपूर्ण इतिहास अभ्यास करायचा. म्हणजेच काय? गावातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, बरोबर ना, शैक्षणिक, हो, अशा हो. वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास करायचा आहे. मग यासाठी काय करू आपण? गावातल्या ज्या वास्तू आहेत, गावातील इमारती आहेत, त्यांचा आपण अभ्यास करू. गावातल्या विहिरी असतील, गावातील बंधारे असतील, गावातील हो. पूल असतील, गावातील धरणं असतील, त्यांचा अभ्यास करू. मग ह्यासाठी काय करू आपण माहितीये? एखाद्या गावातल्या एखाद्या व्यक्तीविषयी कोणी पुस्तक प्रकाशित केलं असेल तर हो, हो. त्या पुस्तकाच्या आधारे गावातील वर्णन असतील, गावातल्या घटनांचा उल्लेख असेल, एखाद्याने आत्मचरित्र लिहिलं असेल तर त्यातून गावाची माहिती मिळेल. एखाद्या देवळाचा किंवा एखाद्या विहाराचा स्मरणिका असेल किंवा हो. त्यांची 50 वर्ष झाली म्हणून त्यांनी स्मरणिका काढली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे लेख मिळतील. त्या विविध लेखाद्वारे गावातील लोकांच्या विषयी माहिती मिळायला मदत होईल. बरोबर की नाही? हो, किंवा हो. वर्तमानपत्रामध्ये, साप्ताहिकामध्ये, मासिकामध्ये किंवा टीव्हीवर बातम्या असतील, त्या बातम्यांच्या आधारे पण तुम्हाला तुमच्या गावचा इतिहास लिहिता येईल. लक्षात हो, येते का? सर. म्हणजे तुम्हाला तुमच्या गावच्या इतिहासाचा अभ्यास करताना तुम्हाला प्रत्यक्ष निरीक्षण करायला लागेल गावाचं. नंतर तुम्हाला मुलाखती घ्यायला लागतील आणि तुम्हाला त्या गावातील जे लिखित संदर्भ आहेत, मग ग्रंथालयामध्ये एखाद्या पुस्तकामध्ये संदर्भ आहे, वृत्तपत्रामध्ये संदर्भ आहे, साप्ताहिकामध्ये संदर्भ आहे, मासिकामध्ये संदर्भ आहे, स्मरणिकेमध्ये संदर्भ आहे, जाहिरातीमध्ये संदर्भ आहे. हे सगळे संदर्भ अभ्यासून तुम्हाला तुमच्या गावचा इतिहास अभ्यासता येईल. ओके? हो सर. कळलं ना आता तुम्हाला सोप्या पद्धतीने हो, सगळं? हो. हा, ठीक आहे. आता आपण आपली मीटिंग थांबूया. ओके? कळला ना विषय तुम्हाला? हो, हो सर. ओके. चला, सगळ्यांना गुड नाईट आणि सगळ्यांनी काळजी घ्या. आणि मी तुम्हाला हो, हे हो. व्हिडिओ लेक्चर पाठवेन, ते पुन्हा तुम्ही ऐका.